जय महाराष्ट्र। आज नगर परिषद परतूर येथे कर्मचारी उपस्थित नसतात, यासाठी जनतेचे बार आम्हाला कॉल येतात। आम्ही इथं असतो तो कर्मचारी आमचं सुद्धा ऐकत नाही। अशा अनेक अडचणी, स्वच्छता नाही आहे, त्यानंतर पाणीचं सप्लाय होत नाही आहे, कर्मचारी जागेवर हजर राहत नाही आहेत आणि कर्मचाऱ्याच्या बद्दलच्या सर्व तक्रारी बघता आज आमचे इब्राहिम कायम खानी यांनी याबाबत तक्रार दाखल करून पंचनामा केला। पंचनामात पंच म्हणून आम्ही स्वतः विरोधी पक्ष उपस्थित होतो आणि आज इथं पंचनामामध्ये 32 कर्मचाऱ्यापैकी फक्त 4च कर्मचारी इथं उपस्थित होते। 4 कर्मचारी, त्याच्यातले 3 शिपाई आणि एकच OS इथं उपस्थित होता। बाकीचे कोणतेही कर्मचारी नाही आहे। त्याचा अर्ज आणि त्याचा पंचनामा दोन्ही आहे। याच्यावर आम्ही कारवाई करणार आहोत। मुख्य अधिकारी नगर परिषद जे अत्यंत महत्त्वाचं पद इथे आहे, ते मुख्य अधिकारी मागील 8 दिवसापासून कार्यालयात हजर नाही। त्यांच्यावर कसल्या तरी प्रकारची कारवाई चालू आहे। मला जेवढं माहिती मिळालेली आहे त्याच्यात त्यांच्यावर कसल्या तरी प्रकारची कारवाई आहे। त्यांना कोणतरी शोधत आहे आणि ते इथं हजर राहू शकत नाहीत, याची मला पूर्ण माहिती, अर्धवट माहिती मिळालेली आहे, पण ती जवळपास पूर्णच आहे। त्यामुळे ते मुख्य अधिकाऱ्यांना आम्ही फोन करतोय मागील 8-10 दिवसापासून, त्यांचा फोन स्विच ऑफ येतो। याबाबत नगराध्यक्षांनाही काल बोलणं झालं, तर नगराध्यक्ष म्हणले की बा अधिकारी काय, माझाही फोन लागत नाही, असं स्पष्ट माझं बोलणं झालं। आजपर्यंत 8 महिन्यापासून गेल्या जे नगर परिषद सत्तेत आली त्या 8 महिन्यापासून आम्ही बघत आहोत। 8 महिन्यापासून या नगर परिषदला 5 ते 6 वेळा ताळे लागलेले आणि ते आम्ही न लावता विरोधी पक्षाने, ते जनतेने ताळे लावले। गेल्या वेळेस कंत्राटी कर्मचाऱ्याचा पगार राहिला होता, त्या पगारामुळे 2 दिवस लॉक होतं नगर परिषद परतूरला आणि ते लॉक खोलायचं काम विरोधी पक्षाने केलं। म्हणजे इथं विरोधी पक्ष किती सक्षम काम करत आहे आणि सत्ताधारी किती असक्षम काम करत आहेत, याचं उदाहरण त्या दिवशी आम्ही स्वतः मुख्य अधिकाऱ्याला आम्ही बोलून घेतलं आणि ही नगर परिषद चालू केली। 2 दिवस नगर परिषद बंद होती। सत्ताधाऱ्याला या गोष्टीची काहीतरी लाज वाटायला पाहिजे, असे शब्द मला आता वापरावं लागले। आम्ही 8 महिन्यापासून त्यांची वाट बघतोय, ते ह्या प्रशासनाला शिस्तीवर आणतील, पण ते अकार्यक्षम झालेत। एवढा खेदजनक बाब ही नगर परिषद परतूरमध्ये घडलेली आहे आणि ह्या नगर परिषद परतूरमध्ये जेवढे बी मतदार आहेत त्या मतदारांनी यांच्यावर पूर्ण विश्वास करून लीडमध्ये यांना निवडून आणून दिलेलं आहे आणि आम्हाला अल्पमतात ठेवून विरोधात ठेवलेलं आहे आणि विरोधाचं काम हे आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने करत आहोत। विरोधाला विरोध नाही चालू, मुळात सांगू इच्छितो। काही आरोप होतात, त्या आरोपाला उत्तरही देतो। विरोधाला विरोध होत नाही आहे, आम्ही जे चुकीचं होतंय त्याला विरोध करतोय। जसं की मागे आमच्या तक्रारी केलेल्या आहेत, मालकी प्रमाणपत्र डायरेक्टली बोगस दिलेलं आहे, त्याचा रेकॉर्ड आहे, त्याचा ठरावावर बी घेतलेलं आहे। त्या ठरावावर त्याच्यावर कारवाई करतो म्हणून आश्वासित केल्याच्या नंतर आम्ही ती GB मीटिंग होऊ दिली आणि त्यानंतर आजपर्यंतही त्या ठरावावर गुन्हा दाखल झालेला नाही। त्यानंतर दुसरा आम्ही अर्ज दिलेला आहे, गाव भागातील भाजी मंडीमध्ये शेड उभा आहे, ते शेड आजपर्यंत उभा आहे, कोणी उभा केलं कोणालाच माहीत नाही। आठवडी बाजारातलं शेड कोणी उभा केलं कोणाला माहीत नाहीये। अनधिकृतपणे सत्ताधाऱ्यांच्या माणसाचं शेड तिथं उभा आहे आणि सत्ताधारी इथं मोजमस्ती आणि दबंगशाही करतात, हे सगळ्या परतूर नगर परिषदला बघण्यात आलेलं आहे। इथं मुख्य अधिकाऱ्यावर हल्ले होतात, किती प्रकरण आहेत असे सांगावं की जे अशोभनीय या नगर परिषदमध्ये गेल्या 35 वर्षाच्या काळात झालेले नाही आहेत। हा ठीक आहे, आमचं काही रुसवे फुगवे जुने होते, पण इतका गैरप्रकार तिथं कधी घडलेला नाही आहे। कोणी येऊन मारण्या इथपर्यंत कोणी गेलेलं नाही आहे आणि ह्या सर्व गोष्टी घडतायत आणि तुम्ही सत्तेची बाजू सांगताय आम्ही असं करतोय तसं करतो। अरे स्वच्छताला कर्मचारी नाही, कर्मचाऱ्याचे पगार नाही आणि जे नाही ते इथं त्रस्त आहेत। रोज तुम्ही नगरपालिकेला या, एवढं गट नेत्याचं, विरोधी पक्ष गटाच्या नेत्याचंच कार्यालय फक्त चालू असतं आणि इथंच कामं होतात, बाकी कुठंच कामं होत नाहीत। हे सगळे नगर परिषदमध्ये जे मतदार येतात, इथले नागरिक येतात, त्यांना चांगलं माहिती आहे आणि आम्ही एकटेच इथं भांडतो।